श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. 2026 लवकरच चालू होणार आहे आणि 2026 ची टोटल केली तर 1 येते आणि 1 हे सूर्याला अर्पण केलेलं आहे, म्हणजे सूर्याचा तारक आहे. तर येणारं वर्ष हे सूर्यदेवाचं असणार आहे. त्यामुळे तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये काही उपाय सांगितलेले आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी असले उपाय सांगणार आहे. एक छोटासा उपाय सांगणार आहे. हा छोटासा उपाय जर तुम्ही केला तर आपल्या घरातील वातावरण आनंदी राहील, घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल, पैशाचा आवक वाढेल, माता लक्ष्मी आपल्याकडे सदैव नांदेल. तर करायचं काय आहे, घरातील कुणीही स्त्री पुरुष आजोबा आजी हे कोणीही हा उपाय करू शकतात. खूप छोटासा उपाय आहे, खूप साधा उपाय आहे, सूर्यदेवाला समर्पित असा हा उपाय आहे. करायचं काय आहे, उजव्या हातामध्ये अक्षता म्हणजेच तांदूळ घ्यायचे आहेत, त्याच्यावर कुंकू आणि हळद हे दोन्ही तुम्हाला घ्यायचे आहेत आणि ते तांदूळ आपल्या मुठीत असे पकडून सूर्यदेवाकडे बघायचं आहे. सूर्यदेवाला विनवणी करायची आहे की माझ्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदून दे. त्याचप्रमाणे तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे, तो म्हणजे ओम सूर्यदेवाय नमः, ओम सूर्यदेवाय नमः. हा मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. त्याच्यानंतर ते तांदूळ एक स्वच्छ पाण्याचा घडा घ्यायचा आहे, पेला घ्यायचा आहे, तांब्या घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि आपल्या देवघरात ठेवून थोड्या वेळाने ते पाणी सगळ्या घरात शिंपडायचं आहे. जसं आपण गोमूत्र आणि गंगाजल शिंपडतो तसं. याच्याने तुमच्या घरामध्ये भांडणं होणार नाहीत, कटकटी होणार नाहीत, आपसामध्ये जे वाद असतील ते मिटतील, घरामध्ये माता लक्ष्मी स्थिरावेल. सूर्यदेवाला समर्पित असा हा उपाय आहे आणि 2026ला नक्की करा आणि ह्याचा बेनिफिट तुम्हाला 7 दिवसात दिसेल. हा उपाय तुम्हाला 7 दिवस करायचा आहे. रोज केला तर वेल अँड गुड, पण तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल तर 7 दिवस करून बघा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त.